खरोखरच हा नवीन एक प्रकार सुरू झालेला आहे. म्हणजे आज पहिल्यांदाच पत्रकार परिषद. आता ती पत्रकार परिषद होती का दसरा मेळावा होता? कारण आता त्यांच्यावरती वेळ आलेली आहे छोट्याशा सभागृहामध्ये मीटिंग घेण्याची. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राहुल नार्वेकर काय चुकले हे त्यांनी सांगितलं नाही. सहानुभूती घेण्याचा हा प्रयत्न होता. लोकांसमोर आम्ही काहीतरी बरोबर आहोत हे सांगण्याचा प्रकार होता. शिल्लक राहिलेली लोक आहेत त्यांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न होता की आमच्यावर अन्याय करतायत, अन्याय होतोय. त्या पत्रकार परिषदेत फक्त रडण्याचं बाकी होतं. कदाचित स्क्रिप्ट रायटरनी लिहून द्यायला ते विसरले असतील की बाबा शेवटी तुम्ही रडा, माझ्यावर कसा अन्याय होतोय हे लोकांना सांगा. कदाचित स्क्रिप्ट रायटरच्या लक्षात ते आलं नसेल. पुढच्या वेळी जेव्हा अशी सभा होईल तेव्हा नक्कीच ते रडतील. राहुल नार्वेकरांनी जो काही निर्णय दिलेला आहे तो पूर्णपणे कायद्याला धरून आहे. जो सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ज्या निकषांवरती निर्णय घ्यायला सांगितलेले त्या निकषांना धरून त्यांनी तो निर्णय दिलेला आहे. राहुल नार्वेकरांनी वेळोवेळी, आणि मला वाटतं आता सुद्धा त्यांनी ते स्पष्ट केलेलं आहे. 2018च्या तुम्ही व्हिडिओ क्लिप्स दाखवताय, आपण पाहिल्या तो काही खेळ चालला होता. 2018च्या ज्या काही व्हिडिओ क्लिप्स तुम्ही दाखवताय, ती मीटिंग काय दाखवताय, कुठली दाखवताय, काय दाखवताय, मग तुमच्या घटनेमध्ये जो काय बदल झाला होता, घटनेमध्ये काय दुरुस्ती केली होती, ते निवडणूक आयोगाकडे कॉपी का नाही त्याची? का नाही तुम्ही जमा केले? लक्ष नव्हतं का तुमचं? का वेळ नव्हता? मुंबई महापालिकेच्या कामकाजामध्ये एवढे बिझी होतात का? अहो, हे सर्व दाखवताना त्यांनी हे पण व्हिडिओ दाखवायला पाहिजे होते की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं त्यांनी दाखवायला पाहिजे होती. शिवसेना भाजपा म्हणून आम्ही एकत्र लढलो, लोकसभेला विधानसभेला त्याचे मेळावे सुद्धा आपण दाखवायला पाहिजे. नरेंद्र मोदी साहेब भावी पंतप्रधान म्हणून आम्ही भाषणं करत होतो, त्यांचा फोटो लावून आम्ही निवडून येत होतो, ते का दाखवायला विसरलात आपण? ते सुद्धा आपण दाखवायला पाहिजे होतं. आणि तुम्ही पुढे स्पष्टीकरण करायला पाहिजे होतं की आम्ही हे सगळं हिंदुत्व म्हणून, हिंदुत्वाची भूमिका म्हणून आम्ही लढलो, पण आम्ही आता खुर्ची मिळणं आम्हाला गरजेचं होतं म्हणून आम्ही आमची भूमिका विसरलो, भूमिका सोडली आणि काँग्रेस बरोबर आलो. हे का नाही दाखवलं? तुम्ही जो काही बदल झाला ते सांगता. पक्षाचे प्रमुख पद, सर्वोच्च पद तुम्ही जे म्हणता पक्ष प्रमुख, परंतु त्याच घटनेमध्ये आहे. जरी असलं, लोकशाही असते हो, या भारतामध्ये लोकशाही आहे. उद्या तुम्ही काही ठरवलं, काही निर्णय घेतले, मग त्या पद्धतीत घटना नाही बनत पक्षाची. जरी पक्षप्रमुखाने काही निर्णय घेतले तरी त्या निर्णयाला राष्ट्रीय कार्यकारिणीची मान्यता पाहिजे. त्यांच्या मान्यतेशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. हे सुद्धा ह्याच घटनेत आहे. बघा, चेक करा. पण ह्या गोष्टी सांगत नाही आहेत. आणि राहुल नार्वेकरांनी जो काही निर्णय घेतला तो तुमच्या 2018ची परिस्थितीवरती नाही. सुप्रीम कोर्टाने त्यांना काहीतरी 21 जून 2022 आणि त्यानंतरची जी काही परिस्थिती होती त्यावरती निर्णय घ्या असं सांगितलं. आणि पक्षांतर परिषद तुम्ही म्हणताय परिशिष्ट 10. अहो, आमचा पक्ष, आम्ही दुसऱ्या पक्षात गेलोच नाहीये. आमचा मूळ पक्ष आमचा आहे. तुम्ही कसं आम्हाला सांगणार की तुम्ही पक्षांतर केले म्हणून? मूळ पक्ष आमचा आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने जून 2022ची परिस्थिती त्याच्यावरती निर्णय घ्या हे
विधानसभा अध्यक्षांना सांगितलेलं आहे. 2018ची परिस्थिती आहे, काय आहे त्याच्यावरती निर्णय घ्या म्हणून तशा पद्धतीचे आदेश नव्हते. आजही तुम्ही सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचा, त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे. आणि ती सर्व सत्य परिस्थिती अध्यक्षांनी तपासून तो निर्णय घेतलेला आहे. त्याच्यावरती त्यांना 21 जून 2022 आणि त्यानंतरची जी काय परिस्थिती होती, सुप्रीम कोर्टाने काय निकष दिले होते? पक्षाची घटना, संघटनात्मक स्ट्रक्चर आणि विधिमंडळातील परिस्थिती हे पाहून तुम्ही निर्णय घ्या. घटना तुम्ही तर जमाच केली नव्हती. तुम्ही जे म्हणताय 2018ची दुरुस्ती पण तुम्ही मागितली पण नाही. आज एक पत्र पाठवलं त्यांनी 2018चं, घटना दुरुस्ती केलेली त्या पत्रात उल्लेख पण नाही आहे. तुम्ही ज्यावेळी निवडणूक आयोगाकडे जेव्हा तुमचं खटला चालू होता तेव्हा का नाही 2018च्या घटनेचा, जी घटना दुरुस्ती झाली किंवा नवीन निर्णय घेतले त्याचा उल्लेख केला? घटनेसंदर्भात जी 1999ला जी काही पक्षाची घटना आहे त्याचा त्यांनी विचार केला. संघटनात्मक परिस्थिती तुम्ही घटनेप्रमाणे तुमची नेमणूकच नाही आहेत. त्यामुळे अध्यक्ष काय बघून निर्णय घेणार? शेवटी हे 2 मुद्दे संपले त्याचा काहीच निर्णय होणार नसेल तर पक्ष आम्ही सुद्धा म्हणतोय आमचा आहे. मग त्याच्यानंतर तो तिसरा मुद्दा होता विधिमंडळातील परिस्थिती, विधिमंडळातील असलेलं संख्याबळ. तिथे संख्याबळ आमच्यासोबत आहे, 90% संख्याबळ आमच्यासोबत आहे. त्यामुळे आमचा पक्ष हा अधिकृत पक्ष म्हणून त्या ठिकाणी अध्यक्षांनी निर्णय दिलेला आहे. उगाच काहीतरी पराचा कावळा करायचा, लोकांसमोर सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करायचा आणि उगाच काहीतरी वाचायचं. अहो, जेव्हा हे व्हिडिओ दाखवते ना तेव्हा बाळासाहेबांची भाषणं पण दाखवा. ज्या दिवशी काँग्रेसबरोबर जायची माझ्यावर वेळ येईल त्यावेळी माझा मी पक्ष बंद करेल, हे बाळासाहेबांचं स्टेटमेंट आहे. हो, तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात. जे सनातन धर्म त्याला विरोध करताय त्यांच्याबरोबर बसलायत. राम मंदिराचं निमंत्रण ज्यांनी नाकारलंय त्यांच्याबरोबर तुम्ही बसताय. मग बाळासाहेबांचे व्हिडिओ असतील ना तुमच्याकडे, अरे तुमची भाषणं तपासावं. आमदार निवडून पाहिजे होते, खासदार निवडून आणायचे होते, तेव्हा तुम्हाला नरेंद्र मोदी चालले, भाजपाबरोबर युती चालली. ती युती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आणि पक्ष तुमच्या मालकीचा नाही आहे, पक्ष आमचाही आहे. आम्ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे पक्षात आलेलो आहोत. तुम्ही होतात म्हणून आलेलो नाही आहे पक्षात. त्यामुळे पक्ष आमचा आहे, आम्ही पक्षांतर केलेलं नाही आहे. तुम्ही पक्षाची भूमिका बदललेली आहे, आम्ही पक्ष बदललेला नाही आहे. राज्यपालांनी हिम्मत करावी आणि अधिवेशन बोलवून अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव आणावा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं. हे बघा, ह्या सगळ्या गप्पा, हे कधी राज्यपालांवरची टीका करतात, कधी विधानसभा अध्यक्षांवर टीका करतात, कधी निवडणूक आयोगावर टीका करतात. सवंग प्रसिद्धी, सहानुभूती आणि राहिलेली लोक थांबवणे त्यांच्या लक्षात आलं. आता आमदार आपल्याकडे राहत नाहीत, आपल्याकडे उरलेले खासदार राहत नाहीत आणि त्यामुळे आम्हाला काहीतरी आमची बाजू खूप बरोबर आहे हे सांगण्याकरता हा जी काही पत्रकार परिषदेचा प्रपंच त्यांनी केलेला आहे. तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शाखा फिरतायत, जाऊ नका, थांबा. एवढी वाईट परिस्थिती त्यांच्यावरती आलेली आहे. माझं आव्हान आहे, नार्वेकरांनी आणि मिंद्यांनी माझ्या सोबत यावं, जनतेसमोर यावं आणि तिथे सांगावं शिवसेना कोणाची. अरे कोणाला आव्हान करताय? शिवसेना आमची. आम्ही सांगतोय ना, तुमच्यासोबत येऊन सांगण्याची गरज काय? अरे तुमच्यामध्ये जर हिंमत असेल तर तुम्ही सांगा ना की बाळासाहेबांना हे पटलं असतं का? काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही जे बसलेले आहात, कायम ज्यांनी हिंदुत्वाच्या विरोधात भूमिका घेतली, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात भूमिका घेतली, सनातन धर्माच्या विरोधात भूमिका घेतली, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसताय. हे बाळासाहेबांना पटलं असतं का? तुमच्यात हिंमत असेल, हो किंवा नाही याचं उत्तर द्या तुम्ही. माझं त्यांना आव्हान आहे, तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही बदललेल्या भूमिका बाळासाहेबांना मान्य असतं का याचं उत्तर द्या तुम्ही. सर 2018 साली वीप आमचाच लागणार, वीपचा अर्थ चाबूक आहे आणि तो लाचारांच्या हाती शोभत नाही असं देखील म्हणाले. लाचार कोण झालं यात? राहुल गांधींवरती यापूर्वी टीका करायची. राहुल गांधी, सोनिया गांधीला जाऊन तुम्ही भेटताय, बाहेर दाराशी उभे राहताय,
लाचार कोण आहे? कालपर्यंत शरद पवारांना शिव्या घालत होते ते शिवसेना संपवायला निघाले होते, त्यांच्या बाजूला जाऊन बसताय, त्यांना जाऊन तुम्ही भेटताय. लाचार कोण आहे? तुमचे सकाळी भुंकणारे जे आहेत ते चाकरी तुमची करतायत, परंतु नोकरी तिकडे करतायत, पगार तुमचा घेतायत, काम तिकडे करतायत. लाचार कोण झालंय? तुम्ही आज लाचारासारखं आज लोकांसमोर काही ना काही सांगताय. ही वेळ आली तुमच्यात. अरे शिवसैनिकाचा धर्म आहे, शिवसैनिक कधी असेल लाचार कधी झालेला नाही, आपण लाचार झालेला. सर 2018 साली राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वारंवार माध्यमांसमोर फोटो दाखवत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे पाय पकडतानाचा फोटो त्यांनी हायलाईट करताय, काय सांगायचं? हो, त्यावेळी ते सर्वजण, आम्ही सुद्धा त्या पक्षात होतो. आमचा पक्ष आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी आम्ही तुम्हाला मानत होतो. तुमच्यासाठी जीव ओवाळून टाकायची आमची तयारी होती, एकनाथ शिंदेची सुद्धा जीव ओवाळून टाकण्याची तयारी होती. परंतु त्याच बाळासाहेबांचे विचार आपण विसरलात. त्याच बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीत. हिंदू हृदय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणायला घाबरत होतात. बाळासाहेबांच्या जागी आम्ही तुम्हाला मानलं होतं, पण पक्षाची ध्येय धोरणं तुम्ही बाजूला ठेवली. आम्ही तुमच्या पायाला हात लावत होतो. पक्षाची ध्येय धोरणं स्वतःच्या खुर्चीकरता बाजूला ठेवली, त्यामुळे आम्हाला हे बंड करावं लागलं. माझं पद जर अवैध होतं तर अमित शहा मातोश्रीवरती का आले होते, असं सवाल त्यांनी प्रश्न. हे बघा, युती होती. युती त्यावेळी तुम्ही जर असं म्हणत असाल, तुम्ही किती वेळा दिल्लीला गेला होतात? अहो, आजही मी तुम्हाला आजही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याकरता हे लोक अपॉइंटमेंट मागतायत. नववर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने हे कशाकरता भाजपावरती टीका करतायत? इतके वर्ष जी युती होती तेव्हा भाजपाच्या बद्दल जे तुमचं आज मत आहेत ती नव्हती का? अरे किती वेळा तुम्ही जाहीर केलं की मी आता सोडून देणार, युती तोडणार, परंतु मागच्या विधानसभेला युती केली ना. मुंबई महापालिकेमध्ये ज्यावेळी तुमची सत्ता येत नव्हती त्यावेळी त्याच भाजपाला, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी विनंती केली, म्हणून येणारी सत्ता देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडली मेजॉरिटी असताना सुद्धा. मग त्यावेळी का नाही म्हणालात भाजपाचा आम्हाला सपोर्ट नको? तेव्हा महापूर पाहिजे होता, मुंबईचा महापूर पाहिजे होता, मुंबईचा मलिदा खायचा होता, टेंडर काय ते कफन घोटाळा, हे सर्व घोटाळे करायचे होते. मग तेव्हा जर तुम्हाला भाजपाचा विरोध होता, महानगरपालिकेमध्ये आपण वेगवेगळ्यांच्या एकमेकांच्या विरोधात लढलो होतो, मग तेव्हा जर तुमचा बाणा होता ना, तुम्ही म्हणता ना जो आता स्वतःला म्हणतात वज्रमूठ आणि काय ठाकरे बाणा, मग त्यावेळी BJP सोबत का गेलात, त्यांचा पाठिंबा का घेतलात, हा प्रश्न मला त्यांना टाकायचा.